यंदा सलग तिसऱ्या वर्षी देशभरात समाधानकारक पर्जन्यवृष्टी होण्याचा भारतीय हवामान विभागाचा अंदाज। यंदा सरासरीच्या 97% इतका पाऊस पडण्याचा अंदाज। देशभरात कुठेही दुष्काळाची स्थिती निर्माण होणार नसल्यानं शेतकऱ्यांना दिलासा। कठुआ सामूहिक बलात्कार आणि हत्या प्रकरणी पीडितेच्या कुटुंबियांना सुरक्षा पुरवण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे जम्मू काश्मीर सरकारला निर्देश। 2007 साली हैदराबादेत मक्का मशिदीत झालेल्या बॉम्बस्फोट प्रकरणी स्वामी असीमानंदसह सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता। स्वीडन आणि इंग्लंडच्या 5 दिवसांच्या दौऱ्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी रवाना। मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत राज्यात 30,000 किलोमीटर लांबीच्या रस्त्यांची कामं 2019च्या डिसेंबरपूर्वी पूर्ण करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश। आणि यंदाचा मास्टर दीनानाथ मंगेशकर पुरस्कार ख्यातनाम सरोदवादक उस्ताद अमजद अली खान यांना तर जीवन गौरव पुरस्कार आशा भोसले यांना जाहीर। नमस्कार, 9:30च्या बातमीपत्रात मी योगेश कोलते आपलं स्वागत करतो। आता पाहूया बातम्या विस्तारानं। यंदा सलग तिसऱ्या वर्षी देशभरामध्ये समाधानकारक पर्जन्यवृष्टी होईल असा अंदाज भारतीय हवामान विभागानं आज जाहीर केला। सरासरीच्या 97% इतका पाऊस यंदा पडेल असा अंदाज आहे। देशात कुठेही दुष्काळाची स्थिती निर्माण होणार नाही असे संकेत विभागानं दिले आहेत। संपूर्ण मोसमामध्ये पर्जन्यमानात खंडही पडणार नाही असंही भारतीय हवामान विभागाचे महासंचालक के.जे. रमेश यांनी आज नवी दिल्लीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितलं। केरळमध्ये पावसाचं आगमन 15 मेच्या सुमाराला अपेक्षित आहे। यंदा अल निनोचा प्रभाव कमी राहील असंही भाकीत वर्तवण्यात आलं आहे। महाराष्ट्रामध्ये पावसाचं आगमन मे अखेरीला किंवा जूनच्या पहिल्या आठवड्यात होण्याची शक्यता आहे। मात्र त्या संदर्भातली स्थिती पुढच्या आढाव्यामध्ये स्पष्ट होईल असंही हवामान विभागानं सांगितलं आहे। कठुआ सामूहिक बलात्कार आणि हत्या प्रकरणी पीडितेच्या कुटुंबियांना तसंच या प्रकरणात त्यांना मदत करणारे वकील यांना सुरक्षा पुरवण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं आज जम्मू काश्मीर सरकारला दिले। या खटल्याची सुनावणी कठुआमधून हलवून चंदीगडला करावी या पीडितेच्या वडिलांच्या विनंतीची सर्वोच्च न्यायालयानं दखल घेतली आणि या संदर्भात जम्मू काश्मीर सरकारकडून प्रतिसाद मागवला आहे। जम्मू काश्मीर पोलिसांनी या प्रकरणी आतापर्यंत केलेल्या चौकशीबाबत पीडितेच्या वडिलांनी समाधान व्यक्त करत इतरांकडून सीबीआय चौकशीसाठी होणाऱ्या मागणीला विरोध दर्शवला आहे। या प्रकरणातल्या अल्पवयीन आरोपीला जिथं ठेवण्यात आलं आहे तिथं पुरेशी सुरक्षा ठेवण्याचे निर्देशही सरन्यायाधीश दीपक मिश्रा, न्यायमूर्ती ए.एम. खानविलकर आणि डी.वाय. चंद्रचूड यांच्या पीठानं जम्मू काश्मीर सरकारला दिले आहेत। साध्या विषयातल्या पोलिसांनी पीडितेच्या कुटुंबियांना संरक्षण पुरवावं असंही न्यायालयानं म्हटलं आहे। या संदर्भात पुढची सुनावणी 27 एप्रिलला होणार आहे। दरम्यान कठुआ प्रकरणातल्या 8 आरोपींनी आपण निर्दोष आहोत असा दावा करत नार्को चाचणी करायची मागणी जिल्हा आणि सत्र न्यायाधीशांकडे आज केली। जम्मू काश्मीरमध्ये या खटल्याचं कामकाज आजपासून सुरू झाल्यानंतर राज्याच्या गुन्हे विभागानं आरोपींना आरोपपत्राची प्रत द्यावी असे निर्देश जिल्हा सत्र न्यायाधीशांनी दिले आणि 28 एप्रिलला पुढची सुनावणी ठेवली आहे। हैदराबादेतल्या मक्का मशिदीमध्ये 2007 साली झालेल्या बॉम्बस्फोट प्रकरणी स्वामी असीमानंद यांच्यासह सर्व आरोपींची सबळ पुराव्याअभावी आज निर्दोष मुक्तता करण्यात आली। हैदराबादमधल्या नामपल्ली स्थित राष्ट्रीय तपास पथकाच्या विशेष न्यायालयानं हा निर्णय दिलाय। 2007 साली झालेल्या या स्फोटामध्ये 9 जणांचा मृत्यू झाला होता तर 58 जण जखमी झाले होते। आज 11 वर्षांनी या खटल्याचा निकाल लागला। मधल्या काळामध्ये या खटल्यामध्ये अनेक नाट्यमय वळणंही आली। पहिल्यांदा पोलिसांनी या प्रकरणाचा तपास केला। त्यानंतर 2011 साली हा खटला सीबीआयच्या ताब्यामध्ये देण्यात आला। त्यानंतर एनआयए अर्थात राष्ट्रीय तपास पथकाकडे हा खटला वर्ग करण्यात आला। एनआयएनं या प्रकरणी 10 पैकी 8 आरोपींच्या विरोधामध्ये आरोपपत्र दाखल केलं। मात्र ठोस पुरावे सादर करण्यात एनआयए अपयशी ठरली। या प्रकरणी 226 जणांच्या साक्षी नोंदवण्यात आल्या तर 400हून अधिक कागदपत्र सादर करण्यात आली।
या खटल्याचा निकाल जाहीर केल्यानंतर काही वेळानंच खटल्याचं काम पाहणारे विशेष न्यायालयाचे न्यायमूर्ती के रवींदर रेड्डी यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. आपण हा राजीनामा वैयक्तिक कारणांसाठी देत आहोत. त्याचा आजच्या निकालाशी कोणताही संबंध नाही. आपण काही काळापूर्वीच राजीनामा देण्याचा विचार केला होता, असं रेड्डी यांनी स्पष्ट केलं आहे. पंतप्रधान स्वीडनची राजधानी स्टॉकहोम इथं पोहोचतील. दौऱ्याच्या पहिल्या टप्प्यामध्ये पंतप्रधान इंडो नॉर्डिक परिषदेमध्ये भाग घेतील. स्वीडनचे पंतप्रधान स्टीफन लोफवेन यांच्यासह उद्योग जगतातल्या धुरीणांबरोबर चर्चा करून भावी सहकार्याचा आराखडा तयार करणार असल्याचं पंतप्रधानांनी या दौऱ्यावर निघण्यापूर्वी जारी केलेल्या निवेदनात म्हटलं आहे. गुंतवणूक, विज्ञान आणि तंत्रज्ञान, कौशल्य विकास, स्मार्ट सिटीचा विकास, स्वच्छ ऊर्जा आणि आरोग्यासह इतर मुद्द्यांवरती चर्चा करणार असल्याचं पंतप्रधानांनी सांगितलं. भारत नॉर्डिक परिषदेमध्ये नॉर्डिक देशांच्या पंतप्रधानांसमवेत पंतप्रधान मोदी द्विपक्षीय चर्चा करणार आहेत. डेन्मार्क, नॉर्वे, फिनलंड आणि स्वीडन यांचा नॉर्डिक देशांमध्ये समावेश आहे. स्वीडननंतर पंतप्रधान लंडनसाठी रवाना होतील. आरोग्य, सायबर सुरक्षा, डिजिटायझेशन, स्वच्छ ऊर्जा इत्यादी क्षेत्रामध्ये भारत ब्रिटन भागीदारी वृद्धिंगत करण्यावरती आपला भर राहील, असं पंतप्रधानांनी म्हटलं आहे. इंग्लंडमध्ये राष्ट्रकुल देशांच्या प्रमुखांच्या बैठकीमध्ये पंतप्रधान सहभागी होतील. एका दशकाच्या विरामानंतर भारतीय पंतप्रधान या बैठकीत सहभागी होत आहेत. जागतिक अर्थविश्वामध्ये भारताचा सहभाग सातत्यानं वाढत आहे. आंतरराष्ट्रीय क्षेत्रामध्ये भारतीय नेतृत्वानं महत्त्वाची भूमिका बजावावी अशी इंग्लंडची अपेक्षा आहे, असं इंग्लंडमधले भारतीय राजदूत दिनेश पटनाईक यांनी म्हटलं आहे. पंतप्रधान या दौऱ्यामध्ये इंग्लंडची राणी एलिझाबेथ द्वितीय यांचीही भेट घेतील. मायदेशी परतताना पंतप्रधान बर्लिन इथं काही काळ थांबणार असून जर्मनीच्या चान्सलर एंजेला मार्केल यांचीही ते भेट घेतील. 2022 पर्यंत देशाचा विकास दर 10% जाईल असा विश्वास नीती आयोगाचे उपाध्यक्ष राजीव कुमार यांनी व्यक्त केला आहे. विकास ही सामूहिक चळवळ बनायला हवी, असंही ते म्हणाले. मुंबईमध्ये विवेक समूहाच्या एका पुस्तकाच्या प्रकाशन समारंभामध्ये भारतीय अर्थव्यवस्था आणि धोरण या विषयावरती ते आज बोलत होते. रोजगार हे सर्वात मोठं आव्हान आहे, मात्र सरकारच्या विविध योजनांनी रोजगार संधी निर्माण केल्या आहेत. सबका साथ सबका विकास हा या सरकारचा मंत्र आहे, असं त्यांनी सांगितलं. आपलं शिक्षण जागतिक दर्जाच्या तोडीचं व्हायला हवं, निर्यातीमध्ये वाढ आणि आयातीमध्ये घट अशी आपली अर्थव्यवस्था असायला हवी, असं मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी यावेळी व्यक्त केलं. सुरक्षा, समृद्धी आणि शांतता हे 3 पैलू व्यक्तीसाठी महत्त्वाचे असतात. समाधान नेमकं कशात आहे ते जाणून प्रत्येकानं आपल्या गरजा सीमित ठेवाव्यात, असंही ते म्हणाले. सुशासनामुळे विकासाचं उद्दिष्ट साधता येतं हे भारतानं गेल्या 2 दशकांच्या गतिमान विकासातून सिद्ध केलं आहे. जागतिक अर्थव्यवस्थेच्या तुलनेमध्ये भारतानं विकास दराची गती राखण्यामध्ये यश संपादन केलंय, असं माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी म्हटलं आहे. मुंबईमध्ये डॉ. एम. विश्वेश्वरय्या स्मृती व्याख्यानमालेत सर्वसमावेशक विकासाच्या दृष्टीनं वाटचाल या विषयावरती ते बोलत होते. भारत हा कृषीप्रधान देश असल्यानं कृषी क्षेत्र हे विकासामध्ये अग्रस्थानी राहिलंच पाहिजे, पण त्याबरोबरच भारतीय प्रौद्योगिक संस्था, राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्था यासारख्या शिक्षण संस्थांनी संशोधन आणि नाविन्यपूर्ण कल्पना यावर भर देऊन कृषी क्षेत्रालाही सहकार्य करावं अशी अपेक्षा मुखर्जी यांनी व्यक्त केली. मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या माध्यमातून राज्यामध्ये 30,000 किलोमीटर लांबीच्या रस्त्यांचं जाळं उभारण्याचं उद्दिष्ट डिसेंबर 2019 पूर्वी पूर्ण करावं, तसंच हायब्रिड अॅन्युइटी रस्त्यांची कामं तातडीनं सुरू करायचे आदेश देऊन पावसाळ्यापूर्वी ही कामं सुरू करायचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिले. हायब्रिड अॅन्युइटी रस्त्यांच्या कामाचा आणि मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतल्या रस्त्यांच्या कामाचा आढावा मुख्यमंत्र्यांनी आज मंत्रालयात घेतला, त्यावेळी ते बोलत होते. हायब्रिड अॅन्युइटी अंतर्गत 9,248 किलोमीटर लांबीच्या 195 रस्त्यांचं काम हाती घेण्यात येणार आहे. मार्चमध्ये नव्यानं 21 कामांना मंजुरी देण्यात आली आहे. त्या माध्यमातून 1,001 किलोमीटर लांबीचे रस्ते तयार केले जातील. 4,452 किलोमीटर लांबीच्या रस्त्यांचं काम पूर्ण झालंय, तर 6,756 किलोमीटर लांबीच्या रस्त्यांचं काम पुढच्या महिन्यात सुरू होणार आहे. राज्याच्या ग्रामीण विकासाला चालना देण्यामध्ये हे रस्ते महत्त्वाची भूमिका बजावू शकतात. शासकीय इमारती ऊर्जा कार्यक्षम प्रकल्पातून 8.55% लाख युनिट विजेची बचत होत आहे. त्यामुळे
98 लाख रुपयांची बचत झाली आहे। या संदर्भात मुख्यमंत्र्यांसमवेत झालेल्या सादरीकरणादरम्यान ही माहिती देण्यात आली। नव्या तंत्रज्ञानाचा जास्तीत जास्त वापर करून प्रसारमाध्यमांनी वास्तववादी बातम्या देण्यासाठी प्रयत्न करावेत अशी अपेक्षा केंद्रीय अवजड उद्योग मंत्री अनंत गीते यांनी आज रायगड जिल्ह्यातल्या पनवेल इथं व्यक्त केली। रायगड जिल्ह्यातल्या स्थानिक दैनिकाच्या वेब पोर्टलचं उद्घाटन करताना ते बोलत होते। देश विदेशातल्या घडामोडी लवकरात लवकर जाणून घेण्यासाठी नागरिकांकडे आज जे अनेक पर्याय उपलब्ध आहेत त्यामध्ये वेब पोर्टल हा वेगवान पर्याय आहे। मात्र अशा पर्यायांचा वापर करताना आपल्याकडून चुकीची बातमी दिली जाणार नाही याची काळजी प्रसारमाध्यमांनी घ्यायला हवी असं गीते म्हणाले। नवी मुंबईतल्या नियोजित आंतरराष्ट्रीय विमानतळाचं नाव बदलण्यात येणार नाही, ते छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ असंच राहील। याबाबत कुणीही राजकारण करू नये असंही त्याने सांगितलं। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची अखिल भारतीय चिंतन बैठक उद्यापासून पुण्याजवळच्या कोळवण इथं होणार आहे। 4 दिवस चालणाऱ्या या बैठकीमध्ये देशभरातले 80 प्रमुख पदाधिकारी सहभागी होतील। तब्बल 11 वर्षांनंतर संघाची ही अखिल भारतीय चिंतन बैठक होत असल्याची माहिती संघाचे सहसरकार्यवाह मनमोहन वैद्य यांनी आज पुण्यात पत्रकारांना दिली। संघाचा विस्तार आता मोठ्या प्रमाणावर होत आहे। हिंदुत्व ही एक जीवन पद्धती आहे, ती अध्यात्मावर आधारित आहे, त्यामुळे संघामध्ये सज्जन शक्ती जोडली जात आहे असं वैद्य म्हणाले। पूर्वीच्या सत्ताधाऱ्यांकडून संघ कार्यामध्ये अनेक अडथळे आणले जात होते, विद्यमान सरकारकडून मात्र अनुकूलता आहे। या बैठकीमध्ये संघ कार्याच्या विस्ताराबाबत व्यापक चिंतन केलं जाणार आहे असं वैद्य यांनी स्पष्ट केलं। या बैठकीत 2019 मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीबाबत कसलीही चर्चा होणार नाही असंही त्यांनी एका प्रश्नाच्या उत्तरामध्ये स्पष्ट केलं। केंद्र सरकारच्या बांबू लागवड धोरणाच्या पुनर्रचनेमुळे महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना मोठा लाभ होणार आहे। शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करण्याच्या दिशेनं हे धोरण पूरक ठरेल अशी माहिती राज्य बांबू विकास मंडळाचे व्यवस्थापकीय संचालक डॉक्टर TSK रेड्डी यांनी आज नवी दिल्लीत दिली। महाराष्ट्र सदनामध्ये बांबू क्षेत्रातला आजवरचा विकास आणि पुढील दिशा या विषयावर आयोजित परिषदेत ते बोलत होते। महाराष्ट्रात सुमारे 5.25 लाख हेक्टर क्षेत्रावरती बांबू लागवड केली जाते, त्यापैकी विदर्भाचा वाटा 85% आहे। चालू वर्षाच्या अर्थसंकल्पात बांबू विकासासाठी 1290 कोटी रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे। बांबू लागवड पुनर्रचित धोरणाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी राज्य सरकारही सज्ज आहे असंही रेड्डी यांनी सांगितलं। सरकारनं धनगर समाजाची फसवणूक केली आहे। येत्या 20 मेला पंढरपूर इथं धनगर समाजाचा मेळावा घेण्यात येईल आणि या मेळाव्यामध्ये धनगर समाजाच्या आरक्षणाविषयी ठोस भूमिका ठरवली जाईल अशी माहिती भारिप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी आज पुण्यात दिली। ओबीसी समाजाकडेही या सरकारनं दुर्लक्ष केल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला। आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी माजी मंत्री छगन भुजबळ यांना चौकशीनंतरही तुरुंगामध्ये ठेवणं हा अक्षम्य गुन्हा आहे। भुजबळ यांना जामीन मिळायला हवा, अन्यथा त्यांच्यावर गुन्हा दाखल करून कायद्यानुसार कारवाई करावी अशी मागणी अॅडव्होकेट आंबेडकर यांनी यावेळी केली। उन्हाळ्याची तीव्रता जसजशी वाढत जाते तशा पाणीटंचाईच्या झळा माणसांनाच नव्हे तर पशुपक्ष्यांनाही बसू लागल्या आहेत। पक्ष्यांना झाडावरच पाणी उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीनं अकोल्यातल्या पक्षी मित्रांनी राबवलेल्या अनोख्या प्रयोगाचा हा एक वृत्तांत। ऐन उन्हाळ्यात जंगलात पिण्याच्या पाण्याचा स्रोत उपलब्ध नसल्यानं जंगलातले पशुपक्षी आता स्थलांतरित होत आहेत। तापमानात प्रचंड वाढ झाल्यानं आणि जंगलात पक्ष्यांना पिण्यासाठी दूरपर्यंत पाणी उपलब्ध नसल्यामुळे पक्ष्यांचं जीवन धोक्यात येण्याची शक्यता आहे। ही परिस्थिती लक्षात घेऊन पक्ष्यांची पाण्यासाठी होणारी होरपळ थांबावी या दृष्टीनं अकोला जिल्ह्यातल्या नकाशी गावातल्या पक्षी मित्रांनी जंगलातल्या प्रत्येक झाडाला जलपात्र बांधून त्यात पाण्याची व्यवस्था केली आहे। यामुळे पक्ष्यांना जंगलातच पाणी उपलब्ध झाल्यामुळे पक्षी आता जंगलाच्या दिशेने परत येत आहेत। हे पक्षी मित्र रोज गावातून जंगलात दुचाकीवर पाण्याची बॅरल भरून आणतात आणि प्रत्येक पक्षी मित्र झाडावर बांधलेल्या जलपात्रात हे पाणी ओततात। या उन्हाळ्यात इथं मनुष्य आपल्या हिशोबाने आपल्या पाण्याची व्यवस्था करू शकते, तर पक्ष्यांसाठी काहीतरी करावं अशी एक संकल्पना या नकाशीचे येथील पक्षी मित्र यांनी माझ्याकडे मांडली
त्याच संकल्पनेतून मला ही अशी उपाययोजना करा वाटली. मला असं वाटते की याच संकल्पनेतून बऱ्याचशा गावकऱ्यांनी या पशुपक्षी वन्यजीव यांच्यासाठी काहीतरी पाण्याची उपाययोजना म्हणून प्रत्येकाने आपापल्या गावात करावी. उन्हाच्या झळा वाढत असताना पक्ष्यांना पाणी उपलब्ध करून देणारा हा उपक्रम नक्कीच अनुकरणीय आहे. मास्टर दीनानाथ मंगेशकर स्मृती प्रतिष्ठानच्या वतीनं देण्यात येणाऱ्या पुरस्कारांची घोषणा आज मुंबईत करण्यात आली. यावर्षीचा मास्टर दीनानाथ मंगेशकर पुरस्कार ख्यातनाम सरोदवादक उस्ताद अमजद अली खान यांना जाहीर झाला आहे, तर आशा भोसले यांना जीवन गौरव पुरस्कारानं गौरवण्यात येणार आहे. भारतीय रंगभूमी आणि चित्रपटातील योगदानाबद्दल ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर यांना, तर रंगभूमीवरील योगदानाबद्दल शेखर सेन यांना, उद्योग क्षेत्रातल्या कामगिरीसाठी धनंजय दातार यांना, तर कवी योगेश गौर यांना वाघविलासिनी पुरस्कार देण्यात येणार आहे, अशी माहिती पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी आज मुंबईत पत्रकार परिषदेत दिली. दीनानाथ मंगेशकर यांच्या जयंतीदिनी म्हणजे येत्या 24 एप्रिलला पुरस्कार प्रदान सोहळा मुंबईत होणार आहे. आणि आता बातमी हवामानाची. राज्यामध्ये सर्वात जास्त तापमान मालेगाव इथं 42°C इतकं नोंदवण्यात आलं. येत्या 36 तासामध्ये संपूर्ण राज्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे. याच काळात विदर्भामध्ये तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. आणि आता राज्यातल्या प्रमुख शहरातलं तापमान अंश सेल्सिअसमध्ये. मुंबई कमाल 34 आणि किमान 27°C. नागपूर 42 आणि 22, पुणे 39 आणि 22, औरंगाबाद 40 आणि 24, नाशिक 39 आणि 22, कोल्हापूर 37 आणि 23, रत्नागिरी 34 आणि 26, सोलापूर 40 आणि 23 आणि अमरावती कमाल 41 आणि किमान 25°C. ठळक बातम्या पुन्हा एकदा. यंदा सलग तिसऱ्या वर्षी देशभरात समाधानकारक पर्जन्यवृष्टी होण्याचा भारतीय हवामान विभागाचा अंदाज. यंदा सरासरीच्या 97% इतका पाऊस पडण्याचा अंदाज. देशभरात कुठेही दुष्काळाची स्थिती निर्माण होणार नसल्यानं शेतकऱ्यांना दिलासा. कथुआ सामूहिक बलात्कार आणि हत्या प्रकरणी पीडितेच्या कुटुंबियांना सुरक्षा पुरवण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे जम्मू काश्मीर सरकारला निर्देश. 2007 साली हैदराबाद इथल्या मक्का मशिदीत झालेल्या बॉम्बस्फोट प्रकरणी स्वामी असीमानंदांसह सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता. स्वीडन आणि इंग्लंडच्या 5 दिवसांच्या दौऱ्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी रवाना. मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत राज्यात 30,000 किलोमीटर लांबीच्या रस्त्यांची कामं 2019च्या डिसेंबरपूर्वी पूर्ण करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश. आणि यंदाचा मास्टर दीनानाथ मंगेशकर पुरस्कार ख्यातनाम सरोदवादक उस्ताद अमजद अली खान यांना, तर जीवन गौरव पुरस्कार आशा भोसले यांना जाहीर. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया उद्या सकाळी 8:30 वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार.